आजपासून तामिळनाडूमध्ये विजय पर्वाला सुरुवात. विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. मुलगा विजय शपथ घेताना आई वडील भाऊक. विजय यांच्या शपथविधी वेळी आई वडील झाले भाऊक. विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी वेळी तोबा गर्दी. शपथविधी सोहळ्याला सर्वसामान्य तामिळींसह सेलिब्रिटींची सुद्धा उपस्थिती. आज यूपीतील योगींच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची शक्यता. काही मंत्र्यांची अकालपट्टी तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा. गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता. भाजप मुख्यालय सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली. विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाई फेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला. शरद पवार, डीजीपी आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांच्या अडचणींमध्ये वाढ. महिलेला व्हिडिओ कॉलवरती विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप. पीडितेनं आयुक्तांकडे केली होती तक्रार. रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर. खरात प्रकरणामध्ये नेमलेली एसआयटी करते चौकशी. चाकणकरांसोबत महिला वकील सुद्धा उपस्थित. समता पतसंस्थेतील खाती बनावट. एसआयटी चौकशी आधी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. एसआयटी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार रुपाली चाकणकरांची माहिती. नसरापूरमधील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज पुण्यामध्ये मूकमोर्चाची हाक. नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी. झोपलेल्या शेतकरी पती पत्नीवरती अज्ञातांकडून ऍसिड हल्ला. येवला तालुक्यामध्ये देवळाणे इथली घटना. ऍसिड हल्ल्यामध्ये दोघे गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर. जिल्ह्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 3 घटना. विविध पोलीस ठाण्यामध्ये 3 अत्याचार आणि 1 विनयभंगाचा गुन्हा दाखल. नागपूर शहरातील वृक्षतोडीच्या विरोधामध्ये पर्यावरण प्रेमी एकवटले. हातामध्ये बॅनर आणि पोस्टर घेऊन केला आंदोलन. गोंदियाच्या आमगावमध्ये गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा. इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगसाठी आमगावकरांची धावपळ. भोरच्या बनेश्वर मंदिर परिसरामध्ये मधमाशांचा धुमाकूळ. 150हून अधिक भाविकांना झाला चावा. प्रशासनाविरोधात संताप. कोकणातील हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात. पुढील केवळ दिवसच घेता येणार हापूसची चव. बाजारामध्ये आवक वाढली मात्र हापूसला मागणी कमी. गोंदियाला अवकाळी पावसाचा तडाखा. देवरी शहर रात्रभर अंधारात. वादळी वाऱ्यानं झाडं कोसळली. वीज पुरवठा खंडित. मोरगावसह थेऊर सिद्धटेक गणपतीचं दर्शन आजपासून बंद. मंदिर 10 मे ते 9 जून पर्यंत भाविकांसाठी राहणार बंद. मंदिराच्या कामासाठी घेतला गेला प्रशासनाने निर्णय. आयपीएल मध्ये आज डबल हेडर. पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई विरुद्ध लखनौ आमने सामने तर दुसऱ्या सामन्यात मुंबई विरुद्ध बंगळुरू एकमेकांना भिडणार.